ती मुलगी सांगते माझ्या वडिलांनी आणि माझ्या भावाने माझ्या प्रियकराला मारून टाकलं. तर ही काही म्हणजे अभिमानाची गोष्ट नाहीये. तुम्ही एखाद्याचा मर्डर करताय का तर त्या मुलाचं तुमच्या मुलीवर प्रेम होतं, पण याविषयी आणखी कायदे कडक व्हावे असं तुम्हाला वाटत नाही का? 100% आमच्यासारख्या संस्थेने किंवा भारतातल्या आणखी समविचारी संस्थेने जे अशा विषयासंदर्भात थोडीशी सेन्सिटिव्ह भूमिका घेतात. आम्ही कोर्टामध्ये गेलेलो आहे, निवेदनं दिलेली आहेत की ऑनर किलिंग संदर्भात कडक कायदे करण्याची गरज आहे. पण आपल्या इकडे काय आहे की कायदा झाला की तो फक्त कागदावर राहतो. तो ग्राउंड लेवल पर्यंत येईपर्यंत त्याला खूप वेळ जातो. जसे पालक विचार करतात तसे पण ही यंत्रणा विचार करते. मग समाज, संस्कृती, रूढी, परंपरा हेच सगळं सांगितलं जातं. कारण पोलिसांचं आपण म्हणतो की असे जरी कायदे कानून जरी झाले तरी पण पोलिसांची भूमिका आता जर बघितलं तर महाराष्ट्र शासनाने अलीकडेच आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण देण्याचं जाहीर केलं होतं. तर हे बदलवणं फार अवघड असणार आहे आणि कडक कायदे करणं फार गरजेचं आहे.